उपस्थित असलेले शहराचे शहर पोलीस स्टेशनचे PI जगताप साहेब, त्यानंतर वडगाववरून आपल्याकडे आलेले RNT साहेब, APDO साहेब, आज आपण नगर परिषद कार्यालयामध्ये बैठक ठेवण्याचं प्रयोजन असं आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची आचारसंहिता ही लागू झालेली आहे. पुढच्या महिन्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये याच्यासाठीचं मतदान प्रक्रिया जी आहे तर ती पार पाडली जाणार आहे. त्यातला आपला जो लोकसभा मतदारसंघ जो आहे मावळ, तर त्याच्यासाठीच जे मतदान आहे ते 13 मेला पार पडणार आहे आणि त्याची मतमोजणी होऊन जो रिझल्ट आहे तो सर्वांसोबतच 4 जूनला प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण होणार आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा जो भाग राहतो तो आचारसंहितेच्या पालनाचा राहतो. त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी माननीय भारत निवडणूक आयोगाकडून म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला काही नवीन सूचनांचा अंतर्भाव हा केला जातो. निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपणानं आणि अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडावी हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो आणि मतदारांना काही सुविधा पुरवणे, त्यांना चांगल्या स्थितीमध्ये मतदान करता यावं, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या प्रत्येक निवडणुकीमध्ये आयोगाकडून ऍड केल्या जातात. तर या सर्वांची माहिती ही सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना व्हावी, मीडियाला व्हावी, जेणेकरून मीडियाच्या माध्यमातून आयोगानं दिलेल्या सूचना किंवा ज्या काही ऍडिशन्स वगैरे केलेल्या आहेत त्या नागरिकांपर्यंत किंवा आपल्या वोटर्सपर्यंत पोहोचाव्या असा एक उद्देश असतो. त्या अनुषंगाने आता शनिवारी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे ARO आणि आपले सन्माननीय प्रांत साहेब यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक वडगावला घेतलेली होती इलेक्शनच्या अनुषंगाने. त्यामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याचशा सूचना आचारसंहितेच्या पालनाच्या अनुषंगाने सर्व विभागांना दिल्या. त्यावेळेस PI साहेब आणि आम्ही दोघेही बैठकीला होतो. आम्ही एक रिक्वेस्ट केली त्यांना की सर, आपल्या ऑफिसच्या इथे आचारसंहितेचे जे कामकाज पाहणारे अधिकारी आहेत तर ते अधिकारी एक दिवस आम्हाला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आम्हाला लोणावळा शहरामधील राजकीय जे प्रतिनिधी आहेत, सन्मान्य पदाधिकारी आहेत, मीडिया आहे, तर यांच्या समक्ष एक बैठक घेऊन त्यांच्या शंकांचं जे आहे ते निरसन आम्हाला करता येईल यासाठी आम्ही एक रिक्वेस्ट केली. सरांनी लगेच ते रिक्वेस्ट मान्य करून आज त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे 2 सन्मान्य अधिकारी, जबाबदार अधिकारी जे आचारसंहितेशी संबंधित कामकाज पाहतात तर त्यांना आज आपल्याला पाठवलेलं आहे. तर थोडक्यात एक रूपरेषा आचारसंहितेची ते सांगतील. त्यानंतर मीडियाचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आचारसंहितेच्या अनुषंगाने किंवा आचारसंहितेच्या पालनाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारावेत. त्याचं आयोगाच्या गाईडलाईन प्रमाणे उत्तर देण्याचा आम्ही सर्वच जण प्रयत्न करू. आणि आज या ठिकाणी ज्या सूचना दिल्या जातील आणि वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडून जे लेखी आदेश आपल्याला जे पारित झालेले आहेत तर ते सुद्धा आज आपण समजावून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे कार्यवाही करून आपण आदर्श आचारसंहितेचं पालन जे आहे तर ते पालन होईल याच्यासाठी सर्वच जण प्रयत्न करणार आहोत. महत्वाचा विषय आपल्या परमिशन्सचा आहे. तर त्या परमिशनसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जी प्रक्रिया किंवा जे लेखी आदेश काढून प्रत्येक विभागाला जी जबाबदारी नेमून दिलेली आहे ते सुद्धा त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला कल्पना देणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आता निवडणुकीच्या दरम्यान जे आहे तर ते कामकाज आपण करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा खास वडगाववरून आपल्या सभेसाठी उपस्थित असलेले अधिकारी त्याचं लोणावळा नगर परिषदेच्या वतीने मी स्वागत करतो आणि आपण आजच्या बैठकीला सुरुवात करूया असं मी साहेबांना विनंती करतो. जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी परवानगीच्या अनुषंगाने
सर्वच विभागांसाठी जी एक पद्धती ठरवून दिलेली आहे, तर सर्वात प्रथम मी आपल्याला त्या पद्धतीबद्दल आणि कोणत्या विभागाला काय जबाबदारी त्यांनी नेमून दिलेली आहे तर त्याची थोडक्यात मी माहिती आपल्याला देतो. आता वाहन परवाना जो आहे, जो आता प्रचाराचा कालावधी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस वाहन परवाना आणि बाकी सर्वच परवानग्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्याला. तर त्याच्यामध्ये वाहन परवानामध्ये नोंदणीकृत राजकीय पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी अशा स्वरूपाचं परवान्याचं स्वरूप राहील. त्याच्यामध्ये पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र राहणार आहे सरांनी दिलेल्या ह्या आदेशाला. नोडल अधिकारी जिल्हा स्तरावरती एक खिडकी कक्ष आहे. आता ना हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग जो आहे तर तो विभाग आहे परिवहन विभाग. तर परिवहन विभागाने आणि आवश्यक कागदपत्र जे आहेत त्याची एक यादी मी आपल्याला वाचून दाखवतो की वाहन परवाना घेताना किंवा वाहन परवानासाठी आपण ज्यावेळेस अप्लाय करणार आहोत तिथं तर आपल्याला त्यासोबत कोणती कागदपत्र जी आहेत ती कोणती कागदपत्र आपल्याला द्यायची आहेत. जे आहे त्या वाहनाचं ते एक आहे वाहनाचा इन्शुरन्स, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, टॅक्स भरल्याची पावती, त्याच्यानंतर व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना हवा त्याच्यासाठी, चालकाचा परवाना, PUC आणि वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. तर ही कागदपत्र जे आहेत तर ती आपण वाहन परवाना ज्यावेळेस अप्लाय करणार आहोत तर त्यावेळेस त्याच्यासोबत आपला सादर करणं जे आहे तर ते आवश्यक राहणार आहे. वाहन परवान्यासाठी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे सुद्धा अप्लाय करू शकणार आहेत. त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र असणारे लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघ. आता आपल्याला माहिती आहे की काही परवाने जे आहेत तर ते पूर्ण लोकसभा मतदारसंघ जेवढा आहे त्या मतदारसंघासाठी घेतले जाणार आहेत आणि काही जे परवाने असतील तर ते विधानसभा मतदारसंघाचे जे कार्यक्षेत्र आहे तर त्या कार्यक्षेत्रासाठी सुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे राजकीय हे असतील उमेदवार किंवा प्रतिनिधी तर त्यांना ते स्वातंत्र्य आहे की त्यांनी वाहन परवाना जो आहे तर तो कोणत्या भागासाठी त्यांना घ्यायचा आहे. आणि वितरित करणारे जे अधिकारी आहेत तर निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तर यांचं जे कार्यालय आहे तर ते हे परवाने जे आहेत तर ते आपल्याला देणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तर पुढचा आहे ते तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे. प्रचाराचा कालावधी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तात्पुरते पक्ष कार्यालयासाठी सुद्धा जे आहेत तर त्या परवानग्या ज्या आहेत तर त्या दिल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघ हे कार्यक्षेत्र राहणार आहे तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठी. ही परवानगी जी आहे ते आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे आपले प्रांत साहेब जे आहेत तर त्यांना ती ऑथॉरिटी आहे ते परवानगी देणार आहेत. याच्यासाठी संबंधित जागा मालक जे आहेत तर त्यांची संमती ही एक आवश्यक बाब असणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचं नागरिकत्व प्रमाणपत्र सोबत लागणार आहे आणि पोलीस विभागाचं एक प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला लागेल. तर या 3 डॉक्युमेंटच्या आधारे तात्पुरते पक्ष कार्यालय जे आहे ते उभारण्यासाठी जी परवानगी जी आहे तर ती परवानगी जी आहे तर ती प्रांत साहेब म्हणजे आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे त्यांचे कार्यालय हे निर्गमित करणार आहे. त्याच्यानंतर आहे कोपरा सभा, प्रचार सभेसाठी मैदान परवाना आणि लाऊडस्पीकर. या परवानग्या ज्या आहेत तर त्या विधानसभा मतदारसंघ अशा कार्यक्षेत्रासाठी ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षातील जे पोलीस अधिकारी आहेत तर ते त्या परवानग्या ज्या आहेत तर त्या देणार आहेत. याच्यासाठी सुद्धा संबंधित जागा मालक यांची संमती आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांचं नागरिकत्व प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पोलीस विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभाग यांचे प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट्स जे आहेत तर हे आपल्याला आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर रॅली, मिरवणूक, रोड शो, पदयात्रा, पथनाट्य आणि लाऊडस्पीकर या परवानग्यांसाठीचं सुद्धा जे कार्यक्षेत्र राहणार आहे तर ते विधानसभा मतदारसंघ हे त्याचं कार्यक्षेत्र असणार आहे. त्याच्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षामध्ये पोलीस अधिकारी जे आहेत तेच या परवानग्या देणार आहेत आणि त्याच्यासाठी पोलीस विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभाग या 2 विभागांकडून आपल्याला NOC जी आहे ती घ्यावी लागणार आहे. आणि ती NOC घेताना मग रॅली किंवा रोड शो जे असेल किंवा मिरवणूक असेल मग त्याचा मार्ग कुठला असणार आहे, किती वाजता ऍप्लिकेशन करताना आपल्याला त्यामध्ये नमूद करावे लागणार आहे. रॅली साठी जर ही परवानगी जर घ्यायची असेल तर एक खिडकी जी जिल्हास्तरीय ठिकाणी स्थापन केलेली आहे तर त्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी नियुक्त आहेत तर ते लोकसभा मतदारसंघ या कार्यक्षेत्रासाठी देणार आहेत आणि विधानसभा जर असेल तर आपले ARO साहेब म्हणजे प्रांत साहेब जे आहेत तर त्यांच्या ठिकाणी जे पोलीस अधिकारी नियुक्त आहेत तर ते देणार आहेत.
याच्यानंतर स्टेज, बॅरिकेड्स आणि रोस्टर याच्यासाठीची विधानसभा मतदारसंघ जे आहे तर या कार्यक्षेत्रासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांचं कार्यालय ही परवानगी देणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला संबंधित जागा मालक यांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस विभागाचं प्रमाणपत्र आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे स्थापत्य व विद्युत तर यांचं एक नाहरकत प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि अग्निशमन विभागाचं एक नाहरकत प्रमाणपत्र। ही एवढी कागदपत्र जी आहेत तर ती कागदपत्र आपल्याला स्टेज, बॅरिकेड्स किंवा रोस्टर हे जे उभारायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक असणार आहे। याच्यानंतर हेलिपॅड बांधकाम परवाना आहे। संपूर्ण पुणे जिल्हा हे त्याचं कार्यक्षेत्र राहील। त्याच्यामध्ये गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय हे ग्रामीण भागासाठी आणि पोलीस आयुक्त पुणे तर हे पुणे शहराच्या हद्दीसाठी आणि पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड हे पिंपरी चिंचवड हद्द याच्यासाठी त्यांची संमती आवश्यक आहे। त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था यांचं नागरिक प्रमाणपत्र, पोलीस विभागाचं एक प्रमाणपत्र लागेल, सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी त्यांचं स्थापत्य व विद्युत याचं एक नाहरकत प्रमाणपत्र आणि अग्निशमन विभागाचं एक नाहरकत प्रमाणपत्र एवढ्या कागदपत्रांची जी आहे तर ते आपल्याला आवश्यकता असणार आहे। त्याच्यानंतर हेलिकॉप्टर लँडिंग परवाना, संपूर्ण पुणे जिल्हा हे त्याचं कार्यक्षेत्र राहील। त्याच्यासाठी पुन्हा परत तीच 3 प्राधिकरण जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातली गृह शाखा, पुणे पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या 3च कार्यालयाकडून अशा परवानग्या जाणार आहेत। आणि जी कागदपत्रे हेलिपॅड बांधकाम परवान्यासाठी आता सांगण्यात आली तर तीच कागदपत्रे आपल्याला हेलिकॉप्टर लँडिंग परवाना जे आहे तर ती मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे। तर अशा प्रकारे माननीय जिल्हाधिकारी महोदय पुणे तर यांनी सविस्तर परवानगी संदर्भात कोणत्या प्राधिकरणाने एनओसी द्यायचे आहेत आणि कोणत्या प्राधिकरणाने प्रत्यक्षात परवानगी द्यायची आहे तर याचे लेखी आदेश जे आहेत लेखी आदेश निर्गमित केलेले आहेत। याची कॉपी सुद्धा आम्ही एक मीडियाला पण उपलब्ध करून देऊ आणि प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्याची एक कॉपी जी आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाची तर ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ म्हणजे अप्लाय कुठे करायचं आहे त्याच्यासोबत काय कागदपत्र आपल्याला लागणार आहे तर याची तुम्हाला आजच माहिती जी आहे तर ते मिळून जाईल। व्हिडिओ साहेबांनी सुधीर भागवत यांना नेमणूक केली परंतु भागवत साहेबांकडे 2 चार्ज आहेत, मोर्शीचा पण आहे आणि मावळचा पण आहे। तर त्याच्यामध्ये आपण आपले व्हिडिओ साहेब आहेत आणि पंचायत समितीचा स्टाफ आहे ते सर्व हे कामकाज आपले पाहणार आहेत। तर एक सरांनी आता मुख्याधिकारी साहेबांनी बऱ्याच गोष्टीबाबत सूचना दिली आजची मीटिंग कशासाठी आहे परत आपण पॉलिटिकल पार्टीजला आपल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय काय गोष्टी राबवणार आहोत, आचारसंहितेचे स्वरूप कसं असणार आहे किंवा काही परवानग्या वगैरे हवी असतील तर त्याच्या बाबतीत काय करायचं किंवा तुमच्या मनातले जर काही शंका कुशंका असतील याच्यासाठी आपण खरं तर आधी लोणावळ्यामध्ये बैठक आज बोलवलेली आहे। सदर बैठकीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी पण उपस्थित आहेत। तर सीओ साहेबांनी जसं मला सांगितलं की आता आचारसंहितेच्या बाबतीमध्ये सांगतो थोडंसं मी एक इलेक्शन प्रोसेस मधला माणूस म्हणून मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला थोड्या एवढ्या मला माहिती आहे तुम्हाला सांगतो। आपली जी मावळ लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याचे आपले निवडणूक निर्णय अधिकारी कोण आहेत हे सर्वांना माहीत असेल तरी पण सांगतो दीपक सिंगला साहेब PMRDA जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते रिटर्निंग ऑफिसर म्हणून कामकाज पाहणार आहेत। मावळ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युशनच्या अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघ येतो त्याचा क्रमांक आहे 204। 204 मावळ विधानसभा मतदारसंघाकरिता ARO म्हणजे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून आपले सुरेंद्रजी नवले साहेब जे प्रांत अधिकारी आहेत ते कामकाज पाहणार आहेत। तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पण खाली सहाय्यक निवडणूक अधिकारी असतो त्याला ARO म्हणतो आपण ते आपले विक्रमजी देशमुख साहेब आहेत। तर अशी ही निवडणुकीची आपली टीम आहे आणि यांच्या अंतर्गत ज्या पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या कामकाज करायचे त्याच्यासाठी वेगवेगळे नोडल ऑफिसर्स आपण नेमलेले आहेत। तर बाकीचे नोडल ऑफिसर जे ते इलेक्शन रिलेटेड कामकाज करणार आहेत परंतु जिथे पब्लिक किंवा उमेदवार किंवा राजकीय पक्ष आणि यांचा संबंध येणार आहेत असे 2-3 कक्ष आहेत की त्याची तुम्हाला माहिती असायला हवी। तर तुम्ही एक खिडकी योजनेचं तर साहेबांनी आता सांगितलेलं आहे की राजकीय पक्ष असू द्या उमेदवार असू द्या यांना जर काही परवानग्या वगैरे घ्यायच्या असतील काही कार्यक्रम आचारसंहितेच्या अनुषंगाने करायचे असतील किंवा काही प्रचाराचं त्यांना कुठल्या गोष्टीची परवानगी हवी असेल तर आपण 1 विंडो सिस्टीम 1 विंडो आपण एक खिडकी योजना आपण पंचायत समिती आपली जी आहे मावळची तिथे आपण कार्यान्वित केलेली आहे आणि त्याचे प्रमुख आहेत विशाल कोतागडे म्हणून
आपले सीडीपीओ आहेत विशाल कोतागडे, हे त्याचे प्रमुख आहेत. त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो. ते ज्या पण काही गोष्टी असतील आणि माहिती हवी असेल तर आपण एक खिडकी चा कक्ष तयार केलेला आहे आणि त्याचे प्रमुख आहेत विशाल कोतागडे. त्यांचा नंबर आहे 8446523372. तर हे ते प्रमुख आहेत. यांच्या 8446523372 हे जे साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी असणार आहे आणि त्याच्यामध्ये करणार आहे. त्याबरोबरच मतदार मदत कक्ष पण आपण तयार केलेला आहे तहसील ऑफिस मध्ये. तुम्हाला तुमच्या मतदार यादीमधलं नाव शोधायचं असेल किंवा तुम्हाला नाव सापडत नसेल किंवा तुमचं कुठे केंद्र आहे किंवा तुमच्या खोलीचा क्रमांक काय आहे त्याच्यामधला, म्हणजे या सगळ्या गोष्टी मतदार यादीच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तेही आम्ही तिथे तयार केले आहेत. म्हणजे हे 2 कक्ष मी का सांगतो कारण की याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही दोघंही इन्व्हॉल्व आहेत. मतदार मदत कक्ष पण आपण तयार केला आहे. त्याच्याबरोबर आम्ही एक मीडिया सेल पण तयार केलेला आहे की ज्या आमच्याकडून ज्या ज्या काही गोष्टी इलेक्शन रिलेटेड होत आहेत त्याची प्रचार प्रसिद्धी करणं आम्हाला आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपण मीडिया सेल पण तयार केले. पत्रकार बंधूंना पण विनंती आहे की आपण मीडिया सेल आपण तयार केले, त्यांचे पण संपर्क अधिकारी वगैरे त्यांचे मी तुम्हाला नंबर शेअर करतो, त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू जेणेकरून इलेक्शनच्या रिलेटेड तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते तुम्हाला तिथून भेटेल. तर हे 3 कक्ष आणि त्याच्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं अनाऊन्स होतं त्या दिवशी आपली आचारसंहिता सुरू झाली असे आपण मानतो. म्हणजे आपल्या इलेक्शनची अनाउन्समेंट कधी झालेली, इलेक्शनची अनाउन्समेंट आपली त्या डेट पासून आपली आचारसंहिता सुरू झालेली आहे. तर मग आता आचारसंहितेचं स्वरूप काय, तर आपल्याला माहिती की आपली आचारसंहिता तर सुरू झाली परंतु मावळ विधानसभेचा मावळ लोकसभेचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला 18 तारखेला नोटिफिकेशन निघणार आहे. 18 तारखेला आपलं मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल बाबा याची रूपरेषा म्हणजे ते नोटिफिकेशन असतं. म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी, विड्रॉल कधी, ते कधी, तर ते 18 तारखेला ऑथराइज इलेक्शन कमिशन कडून नोटिफिकेशन येणार आहे. त्या दिवशीपासून आपले नॉमिनेशन भरण्यासाठी सुरुवात करणार आहे. तिथून पुढे मग नॉमिनेशनची लास्ट डेट काय असेल, त्याच्यामध्ये माघार घेण्याचा कालावधी काय असेल ते सर्व त्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिलं असेल. आता सध्या जे आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे बाबा याच्यासाठी आपण आजची मीटिंग प्रमुख उद्देश मला तो आहे. तर आचारसंहिता ज्यावेळेस पासून सुरुवात होते तर त्यावेळेस पासून इलेक्शन कमिशनने आपल्याला 1-2-3 सूचना दिलेल्या आहेत की आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर 24 तासात काय करायचं, 48 तासामध्ये काय करायचं आणि 72 तासामध्ये काय करायचं. आमदार, खासदार किंवा काही जे त्यांचे हे लागलेले असतील, बॅनर्स टाकले असतील किंवा त्यांचे फोन शिला वगैरे असतील तर शासकीय कार्यालयावरचे किंवा शासकीय आस्थापनावरचं सगळं आपण ते काढून टाकतो. 48 तासाच्या आतमध्ये आपण जे सार्वजनिक आपले मालमत्ता आहेत बाबा, म्हणजे काही मैदान असतील, रोड्स असतील, PWDचे हे असतील, गेस्ट हाऊस असतील वगैरे, तर अशा ठिकाणचं आपण जे आचारसंहितेच्या अनुषंगाने जे बॅन करण्यासारख्या ज्या गोष्टी, कोणशिला झाकणे किंवा कोणाची नावं लिहिली असतील राजकीय पक्षांची किंवा आमदार खासदारांची किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री यांची नावं झाकणे वगैरे अशा प्रकारचं आपण ते सार्वजनिक मालमत्तेवरचं 48 तासाच्या आतमध्ये आपण ते काढून टाकायचं असते. आणि 72 तासाच्या आतमध्ये आचारसंहिता लागल्यापासून जर एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाच्या प्रॉपर्टीवरती जरी काही प्रकारचं साहित्य असेल, म्हणजे खासगी मालमत्तेवरती काही प्रकारात झेंडे असतील, बॅनर्स असतील, काय असेल ते पण त्यांनी काढून टाकणं अपेक्षित आहे. तर हे 3 त्यांनी आपल्याला हे दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपल्या आचारसंहितेचा आम्ही मॅक्झिमम सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. तरी पण माझं परत एकदा आव्हान आहे की कुठे जर काही आपल्या खासगी मालमत्तेवर असेल किंवा बाहेर कुठे असेल प्रचाराचं साहित्य किंवा आचारसंहितेचं भंग होईल असं काय असेल तर ते सुद्धा आपण काढून टाकावं. आता आचारसंहितेला आम्ही आमच्याकडून 3 प्रकारच्या टीम आपण आचारसंहितेचं पालन होतंय किंवा नाही याच्यासाठी आपण लावलेले आहेत. सगळ्यात त्याच्यामध्ये एक आम्ही मॅजिस्ट्रेट म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे. त्याला मॅजिस्ट्रेटचा दर्जा दिलेला आहे, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचा. आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असणार आहेत आणि पोलीस कर्मचारी प्लस एक व्हिडिओग्राफर असणार आहे. तर हे फ्लाइंग स्क्वॉड आपल्या संपूर्ण मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये 8 तासाच्या अंतराने आपण 6 पथकं केलेली ती कार्यरत असणार आहे. त्यांना जर काही कुठून तक्रार प्राप्त झाली आचारसंहिता भंगाची वगैरे तर ते तात्काळ त्याच्यावरती ऍक्शन घेणार आहेत. तसेच आपण पुढचं एक स्टॅटिक टीम म्हणून असते आपली, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम, म्हणजे टोल नाके वगैरे म्हणजे फिक्स एका ठिकाणी आपण ते नेमणूक केलेली असते. तिथून येणारे जाणारे वाहनं असतील किंवा ज्या पण काही गोष्टी असतील ते चेक करू शकतात
आणि चेक करून जर त्याच्यामध्ये जर काही आचारसंहितेच्या ज्या सूचना दिल्या त्याच्या व्यतिरिक्त जर काही त्याच्यामध्ये आढळलं किंवा इलिगल काय आढळलं तर ते सीज करून म्हणजे सील करून ते ताब्यात पण घेऊ शकतात असे त्यांना अधिकार दिले आहेत. तर ते स्टॅटिक्सची टीम आपले जे आहेत ते आपल्या लवकरच 18 तारखेपासून त्या ऍक्टिव्ह होणार आहेत. आणि तुमची जी आहे ते व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम म्हणजे जर समजा एखाद्या ठिकाणी सभा होणार असेल, एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाची काही रॅली होणार असेल किंवा काही कार्यक्रम होणार असेल तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला तिथे रेकॉर्डिंग करण्यासाठी त्या सर्व सभेचं वगैरे नियमाचं पालन होते किंवा नाही याच्यासाठी आपण व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आपली असणार आहे. तर अशा आचारसंहितेचे आपण पथकं पण तयार केलेले आहेत. तर ती सर्व आचारसंहितेचं पालन होणार आहे की नाही याच्यावरती ते वॉच ठेवणार आहे, त्यांच्यावरती आमचा कंट्रोल असणार आहे. त्याच्यामुळे यावेळेस कुठल्याही प्रकारचं आपण एक्सक्यूज नसणार आहे, एकदम कडक आचारसंहितेचं पालन होणार आहे. याच्यासाठी आम्ही ARO साहेबांनी आणि पोलीस अधिकारी साहेब यांची पण बैठक घेतली, त्याच्यामध्ये आपण या सूचना सगळ्या दिलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही तर आमच्याकडून दक्षता घेणार आहोत, परंतु आपल्यालाही विनंती की आपल्याकडूनही कुठल्याही प्रकारचं आचारसंहितेचं सर्व प्रकारचं पालन होईल याची आपण काळजी घ्यावी. तर आचारसंहितेच्या अनुषंगाने इलेक्शन कमिशनने त्याचे जे हे आहे एक सर्क्युलर आहे, म्हणजे इलेक्शन कमिशन वेळोवेळी सूचना देतच असते की आचारसंहितेमध्ये कोणत्या गोष्टी येतात कोणत्या गोष्टी नाही येतात. यावेळेस पण त्यांनी 2 जानेवारी 2024 ला एक सर्क्युलर दिलेलं आहे की आचारसंहितेच्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये. याच्यासाठी जवळपास त्यांनी 20 पानी सर्क्युलर त्यांनी दिलेलं आहे. आम्ही हे सर्क्युलर सर्व नगरपालिका, पंचायत समिती किंवा ज्या पण काय आस्थापना आहेत त्यांना पाठवलेलं आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की काय करावं काय नाही करू नये वगैरे. तर एक थोडक्यात आचारसंहितेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला प्रचार साहित्याचं डिस्प्ले करायचं असेल, म्हणजे प्रचार साहित्य तुम्हाला एखादा बॅनर लावायचा असेल, एखादी सभा घ्यायची असेल किंवा एखादी रॅली घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही परमिशन घेतलेली आवश्यक. परमिशन घेणं घरावरती किंवा एखाद्याच्या ऑफिसवरती जरी तुम्हाला काढायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या मालकाची पण परवानगी लागेल. त्याचं घर आहे किंवा त्याचं काही मालमत्ता आहे त्याची पण परवानगी लागेल, प्लस तुम्हाला इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि आचारसंहिता कक्षाची पण तुम्हाला परवानगी लागेल. तर तुम्हाला या प्रकारचं इथं डिस्प्ले करताना खासगी मालमत्ता तुमची त्या व्यक्तीची कन्सेंट घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जर तुम्हाला सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी म्हणजे एखाद्या मैदानावरती काही सभा घ्यायची किंवा तुम्हाला रॅली घ्यायची आहे तर तुम्हाला त्याच्या एनओसीज त्या विभागाकडून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण आता मैदानाची यादी पण आपली जाहीर केलेली आहे. आपण पूर्ण मावळ विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या नगरपालिका येतात, जेवढ्या ग्रामपंचायत येतात तिथली आपण मैदान पण ठरवलेली आहे. त्यांची लिस्ट पण आपण आता घेतलेली आहे की इथेच तुम्ही सभा घेऊ शकता. आपण मैदानाच्या जागा फिक्स केले ते आपण मी पत्रकार बंधूंना आणि आपल्याला वाटल्यास ते शेअर करतो. त्याच्या म्हणजे ते तुम्हाला ते यादी आहे. आता आपल्या लोणावळ्याच बघितलं तर BN पुरंदरे शाळेजवळील मैदान आपण सीओ साहेबांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जर आपल्याला सभा वगैरे घ्यायची असेल तर ते आपण त्याची परवानगी देणार आहे. तर ते एक आहे. परत नंतर तुम्हाला जिथे कुठे तुम्हाला प्रचाराचं साहित्य डिस्प्ले करायचं तिथे तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. फक्त जर सरकारची मालमत्ता असेल, शासनाची असेल तर आमच्या एनओसी घेऊन तुम्हाला ते परवानगी घ्यावी लागेल. एखाद्या खासगी व्यक्तीची मालमत्ता असेल तर त्याची पण तुम्हाला कन्सेंट घेणं गरजेचं आहे. आता साहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला मावळ विधानसभा मतदारसंघापुरती प्रचाराच्या साहित्याची काही परवानगी घ्यायची असेल तर आम्ही आमच्याकडे जी वन विंडो हे आहे योजना आहे तिथं तुम्ही यायचं. जर तुम्हाला लोकसभा मतदारसंघासाठी परवानगी घ्यायची असेल तर मात्र तुम्ही जिल्ह्याला अप्लाय करणं आवश्यक आहे. त्याचा ईमेल आयडी पण इथे दिलेला आहे, त्या ऑर्डरवर दिलेला आहे ईमेल आयडी सुविधा कक्षाचा. तिथं तुम्हाला जर समजा काही विचारायचं असेल किंवा काय करायचं त्यांचा नंबर पण दिलेला आहे जिल्ह्याच्या कक्षाचा आणि ईमेल आयडी पण दिलेला आहे. तर जिल्ह्याच्या कक्षाचा नंबर आहे, लँडलाईन नंबर आहे त्यांचा 020-299-82-011 020-299-82-011. तुम्हाला जिल्ह्याच्या परवानगी बाबतीमध्ये जिल्ह्याचं नाही लोकसभा मतदारसंघाच्या परवानगी बाबतीत काही माहिती असेल हवी असेल तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. तर आचारसंहितेमध्ये परवानगी घेणं हा एक महत्वाचा विषय आहे. तसेच जर एखाद्या पक्षाची रॅली चालली असेल किंवा एखाद्या पक्षाची सभा चालली असेल तर दुसऱ्या पक्षाने तिथे येऊन त्यांना विनाकारण हिंड्रन्स क्रिएट न करणे ही सुद्धा आचारसंहितेच्या बाबतीमध्ये सूचना आहे की याचं पण तुम्ही पालन केलं पाहिजे. तसेच जे आपले रेस्ट हाऊसेस आहेत PWDचे किंवा एनी गव्हर्नमेंटच्या कुठल्याही आस्थापनेचे जर रेस्ट हाऊस असतील, डाक बंगले असतील तर त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला किंवा आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील यांना कुठलेही तिथे रेस्ट हाऊस यूज करण्यासाठी
आचारसंहितेच्या काळामध्ये परवानगी नाहीये. जर परवानगी प्रायर इलेक्शन कमिशनची परवानगी घेऊन जर एखादी परवानगी दिली असेल तर ती परवानगी 48 तासापेक्षा जास्त नसणार आहे. यावेळी वेळोवेळी इलेक्शन कमिशनने ज्या गाईडलाईन दिल्या त्या आपल्याला पालन कराव्या लागतील. म्हणजे रेस्ट हाऊसचा आपल्याला वापर तिथे करता येणार नाही. तसेच जर काही तुमच्या नगरपालिकेच्या किंवा शासकीय आस्थापनाची किंवा काही ज्या पण काही ॲम्ब्युलन्स असतील, टँकर्स असतील त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला नावं डिस्प्ले करता येणार नाही किंवा कुठल्याही पक्षाचं तिथे काही ध्वज असेल किंवा चिन्ह असेल हेही तुम्हाला डिस्प्ले करता येणार नाही. ते जागरूक करावं लागेल. आणि त्याचबरोबर खासगी ॲम्ब्युलन्स असेल त्याच्यावरती सुद्धा जर काही लिहिलेलं असेल ते सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. तसेच प्रायव्हेट व्हेकल वरती सुद्धा प्रचाराचं साहित्य विदाउट परमिशन तुम्हाला वापरता येणार नाही. जर प्रायव्हेट व्हेकल वरती तुम्हाला जर प्रचाराचं काही साहित्य तुम्ही लावलेलं असेल तर ते प्रायव्हेट व्हेकल तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल आणि ते तुमच्या जर परवानगी घेतली तर ती उमेदवाराच्या खर्चामध्ये ते भरलं जाईल. त्याच्यामुळे त्या पण गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे. याबरोबरच अजूनही बऱ्याच प्रकारच्या आहेत की आता आचारसंहिता वेगळा पाठ झाला आणि आपले जे उत्सव सण वगैरे आहे हा एक वेगळा पाठ झाला. तुम्हाला जर राजकीय पक्षाच्या संबंधित किंवा उमेदवाराच्या संबंधित काही प्रचार करायचा असेल ते साहित्य वापरायचं असेल आणि त्याच्यात परवानगी घ्यायची असेल तरच इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये येणार आहे. तीच तुम्हाला परवानगी इलेक्शन कमिशन कडून भेटणार आहे. अदरवाईज जे रेग्युलर कार्यक्रम असतील तुमचे तर ती तुम्हाला तुमच्या संबंधित जे आतापर्यंतची जी प्रोसेस असेल त्याप्रमाणे पोलीस स्टेशन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल त्याची लोकल बॉडी असेल त्यांच्याकडून तुम्हाला ती परवानगी घ्यावी लागेल. परंतु त्यालाही रेस्ट्रिक्शन्स असणार आहेत, त्याला अटी शर्ती असणार आहेत आणि तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूपाचं काही होणार नाही याची काय. तुम्हाला ज्या पण गोष्टीची परवानगी हवी असेल, आता भगवा झेंडा आहे राजकीय पक्षाचं चिन्ह आहे का त्याच्यावरती तर नाही. मग ते तुम्हाला जर त्याची परवानगी घ्यायची असेल तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्हाला परवानगी हवी असेल तर तुम्ही तिथे लोकल पोलीस स्टेशन असेल किंवा त्यांच्याकडे तुम्ही त्या गोष्टी सगळ्या रामाच्या फोटो जाऊन साहेब एकदा क्लिअर करा साहेब. प्रभू रामचंद्राचा फोटो असायला घेणार राजकीय कसं काय होतं मला त्याचं पण सांगा तुम्ही जरा. हो निखिल भाऊ, प्रभू रामचंद्रचा झेंडे पण काढलेत घरावरचे, नगरपालिकेनेच काढलेले. असं काय गाईडलाईन आहे का त्याची? नाही रामचंद्रांचा फोटो आहे ना त्याच्यात पुढे राजकीय काय काढलेच नाही यांनी. माझं ह्यांनी उत्तर द्यावं. नगरपालिकेने काढले, घरावरचे काढले, राजकीय झेंडा नव्हता, श्रीरामांचा फोटो होता त्याच्यावर. मला आता सगळे आहेत प्रशासन एकत्र त्यांनी सांगावं. धार्मिक स्थळावरचे झेंडे काढण्यासाठी कोणी सांगितलेलं नव्हतं. धार्मिक स्थळावरचे झेंडे कुठे काही घटना घडली सांगा. घरावरचे काढले, घरावरचे मात्र झेंडे घरावरचे असतील किंवा रोडवरचे झेंडे असतील ते काढण्याची सूचना होती. म्हणजे रामाचे फोटो असलेले पण काय रामांचे फोटो असलेल्या घरावरच्या सूचना आहेत का? आधी सूचना तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशनच्या सूचनामध्ये फ्लॅग्स फ्लॅग इलेक्शन कमिशनच्या याच्यामध्ये फ्लॅग्स म्हणजे झेंड्याच्या ओक्यूपरेशन मी जो तुम्हाला सांगितलं की सार्वजनिक आस्थापना असू द्या, घर खासगी मालमत्ता असू द्या, त्याच्यामध्ये जर समजा डिपेसमेंट प्रॉपर्टीज ऍक्ट मध्ये कसं आहे ते डिपेसमेंट प्रॉपर्टीज ऍक्ट जो आहे ना तो सुरेश साहेब तुम्हाला सांगतील. ते डिपेसमेंट प्रॉपर्टीज ऍक्ट मध्ये जर तुम्ही तुमच्या घरावरती वगैरे झेंडे बॅनर वगैरे काय लागले असेल तर आचारसंहितेच्या अनुषंगाने प्रचार सुरू होण्याच्या अगोदर सगळं काढावं लागतं. प्रचार सुरू झाल्यानंतर तुम्हाला परवानगी घेऊन त्या गोष्टी तिथे लावाव्या तो काढायची काय गरज नव्हती. भगवा झेंडा गाड्यांना लावतो देखील नाही पण त्याच्या पुढे राजकीय पक्षाचे चिन्ह आहे साहेब चिन्ह असेल तर ऑब्जेक्शन होऊ शकतं. सर
इलेक्शन कमिशन हे बघा इतर वेळची परिस्थिती वेगळी असते. ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस याच्यावरती इलेक्शन कमिशनचा पूर्ण कंट्रोल असतो. आम्हाला काय इतर वेळेस तुमचा या गोष्टीची इश्यू कधी येतच नाहीये. जो तुमचा डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्ट जो कायदा जो आहे ना तो तुमचा 12 महिने पण लागूच असतो तो. परंतु इतर वेळेस जे असते सण उत्सव जे साजरे करण्यासाठी काही गोष्टी ज्या असतात आपले म्युच्युअल कन्सेंटच्या असतात त्या गोष्टी होतात. परंतु ज्यावेळेस एखादी सरकार एखाद्या ठिकाणी आचारसंहिता आहे तर आचारसंहितेमध्ये प्रत्येक कायद्याचं पालन हे प्रॉपरपणे व्हायला पाहिजे. इलेक्शन कमिटी सूचना आहेत आणि आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या वेगळं काय करतो नाही पण सर माझ्या खाजगी घरावर जर मी झेंडा लावला असेल श्रीरामाचा त्यात कुठलं डिपेंडमेंट ऑफ प्रॉपर्टी होतं काय म्हणतात त्याला? कसं काय होतं सांगा ना साहेब. काय तुम्ही आम्हाला सांगा? explain करा साहेब. डिफेसमेंट प्रॉपर्टी ऍक्ट नाही ना सांगा ना वाचा ना सांगा, तुम्ही सांगा, साहेब आम्हाला सांगा. दाखवा ना. माझ्या खाजगी मालमत्तेत मी जर श्रीरामाचा झेंडा लावला तर त्यात कुठं आचारसंहितेचा भंग आहे सांगा ना साहेब. ते काय कुठल्या पक्षाचं चिन्ह आहे का साहेब? डिफेसमेंट ऍक्ट जो आहे तो लागू राहतो. त्याच्यामध्ये प्रत्येक खाजगी मालमत्तेवर सुद्धा कुठलाही बोर्ड असेल झेंडा असेल तरी सुद्धा तो काढावा लागतो. साहेब श्रीरामाच्या झेंड्याचं कसं काय डिफेसमेंट मला सांगा ना साहेब कसं होतं? मी तुम्हाला कॉपी देतो डिफेसमेंट ऍक्टची त्याच्यामध्ये तो येतो. साहेब मला काय म्हणायचं जर राजकीय पक्षाचा बॅनर असेल त्याच्यावर चिन्ह असेल तर तुम्ही डिफेसमेंट होईल हे मान्य आहे सर. पण त्याच्यावर जर श्रीरामाचा फोटो आहे सर मी माझ्या कंपाऊंड मध्ये माझ्या घरात लावलाय ते काय राजकीय पक्षाचं चिन्ह आहे का साहेब? आता साहेबांनी जे सांगितलं त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर इलेक्शनचा जो काही बोर्ड आणि झेंडा आहे तो सुद्धा येतो आणि डिफेसमेंट ऍक्ट मध्ये सर्वच येतं. सर्व झेंडे सर्व प्रकारचे झेंडे पोस्टर बॅनर खाजगी सुद्धा मालमत्तेवर जे लावलेले आहेत ते येतात. आता आम्हाला जर साहेब पाडवेला शिवजयंतीला आम्हाला गाडीवर बॅनरवर लावायचं आहे मग प्रत्येक गाडीची आम्ही परमिशन घ्यायची. सर्वांनी परमिशन घ्या सर्वांना परमिशन देणार आहे. माझ्या घरावर जानेवारी पासून झेंडा आहे साहेब. आता तुम्ही जे रस्त्याला झेंडे लावणार असेल त्याचे पण घ्या. त्या झेंड्याचे पण घ्या. 100 झेंडे लावणार आहे 100 झेंड्याची परमिशन घ्या. परमिशन घ्या. कुठं नाही सर लावू नका. परमिशन घेऊन देणार आपण देणार परमिशन धार्मिक कार्याची छोट्या मोठ्या आहे का निखिल भाऊ? परवाचा विषय आहे आता ललित शेठ आहे का ते सिसोदिया त्यांचा विषय होता. त्यांना काय छोटीशी मिरवणूक काढायची धार्मिक कार्याची होळीच्या आदल्या दिवशी तर त्यांना आपल्या पोलीस जाऊन सांगण्यात आलं की तुम्ही वडगावला जाऊन परमिशन काढा आणि वडगाववरनं सांगण्यात आलं इथं काय संबंध नाही तुमचं लोणाला सांग. परमिशन दिली वडगावला आम्हाला काय दिले आम्ही ज्या परमिशन देऊ त्याच्या कॉपी आम्ही वडगावला देणार आहे. म्हणजे एक ऐकून बरोबर की ज्या परमिशन आता या ज्या सण उत्सवाच्या दरम्यानच्या परमिशन घेतल्या जातील त्या आमच्यातर्फे दिल्या जातील. बरोबर पण याच्या सर्व कॉपी तिकडे जातील आणि त्यांची FST जी आहे ती येऊन याबाबत खात्री करेल की बाबा ज्या परमिशन त्या लिगल आहे आणि त्याप्रमाणे चाललंय. मग ते ज्यांनी परमिशन मागितली त्याने जायचं तिकडे. नाही काय होते कन्फ्युज होतं आता ज्यांना इथं सण उत्सव बरोबर आहे बरोबर आता या ज्या स्पीकर परमिशन आहे नाही तर झेंडे लावायची परमिशन आहे बरोबर त्या संबंधित आमचे दोन्ही विभाग देतील. आम्ही फक्त त्या परमिशन थोडं तिकडे फॉरवर्ड करू. तुम्हाला जायची गरज नाही. साहेब होळीच्या कार्यक्रमाची पण परमिशन घ्यायची नाही माझ्या खाजगी रोडवर जर करत असेल तर करायला पाहिजे. नाही साहेब पण होळीच्या कार्यक्रमाची साहेब परमिशन माझ्या घरी खाजगी कार्यक्रम आहे तर त्याची पण साहेब वडगावला जाऊन परमिशन घ्यायची. वडगावला पण जायला सांगितलं नाही कुणाला. सांगितलं मला काय म्हणायचं साहेब या अटी काय आचारसंहिता आता तुम्ही झेंड्याचं काढलं आता तुम्ही म्हणता माझ्या घरी होळीचा कार्यक्रम म्हणजे मी रस्त्यावरून चालता नाही परमिशन घ्यायची होळी तर म्हणत नाही. कार्यक्रम होळीचाच आहे ना त्यांच्या घरी होळीचाच कार्यक्रम होता. नाही जो सार्वजनिक ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमाने चाललंय. अहो साहेब मिरवणूक काढणार आहे मिरवणूक काढणं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आलं अहो नाही. तसं नाही म्हणत साहेब पण आमचा खाजगी कार्यक्रम आहे साहेब त्याच्या कुठला आम्ही झेंडा लावतो ते काय हा जो सार्वजनिक कार्यक्रम तुम्ही सार्वजनिक रस्त्याचा वापर करणार आहे म्हणून परमिशन आम्ही देणार. आम्ही नाही म्हणत नाही परमिशनला नाही म्हणत घेऊन ठेवा. साहेब मी काय म्हणतोय की आम्ही टॅक्स भरतोय मग आम्ही रस्त्याने जाताना पण परमिशन घ्यायची कसं काय आहे त्याला आचारसंहिता काढली त्याला आम्ही काय करू शकतो. साहेब असं द्या फक्त तुम्ही ना परमिशन हे साहेब हे ठीक आहे, तुमच्या वडगाव ही अतिशक्ती आहे साहेब. वडगावला नका पाठवू फक्त वडगावला पाठवत नाही आम्ही देतोय. परवाची केस झाली म्हणून सांगतो साहेब झाली का ललित सिसोदिया आले होते त्यांना तुम्ही वडगावला पाठवलं कुणी पाठवलं म्हणून माहित नाही पोलीस स्टेशनला वडगावला पाठवलं. आता क्लिअर करून घ्या विषय. आता क्लिअर करून हा, घ्या. हे वडगावला गेले ना कन्फ्युज होता म्हणून म्हणलं साहेब तुम्ही साहेब, आता आता काय आमची साहेब आहे? मिरवणूक आहे 5000 गाड्या आहे सर आमची मिरवणूक आहे पाडव्याला निवडणूक आपण पहिल्यांदा लढतोय. नाही नाही साहेब. अहो पण हे पहिल्यांदा झालं ना वाघमारे साहेब. साहेब नाही 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 दिलं तर परत येऊ आपण. नाही वाघमारे साहेब
हे पहिल्यांदा घडतंय ना. पण आम्ही परमिशन एक मिनिट आता आपण नवीन आहे आता सूर्यकांत वाघमारे साहेबांनी सांगितलं की आपले काही पहिलीच निवडणूक नाही. नाही साहेब, आम्ही 5 इलेक्शन झाले ना आमच्या, तो नाही विषय. पण हे पहिल्यांदा होतंय ना साहेब. आचारसंहिता आताच इम्प्लिमेंट झालेली, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला 24 तास 48 तास 72 तासाचं आपण सांगितलं की त्यावेळेस आपल्याला फोर्सफुली त्या गोष्टी ऐका ना. जर आता तुम्ही म्हणताय की जर मला सणाची रॅली घ्यायची, बाबा मी चाललो मी रोडवर चाललोय, रोडवर तुम्हाला एकटा जात असेल तुम्हाला पोलीस हे करायचं. परंतु जर समजा तुम्हाला रॅली घ्यायची, काही सार्वजनिक कार्यक्रम करायचा आहे, ठीक आहे तुम्ही परवानगी नाही घेतली, परंतु जर उद्या त्याचा राजकीय व्यासपीठ म्हणून जर कोणी वापर झाला तर मात्र अडचणीत तुम्ही याचा परत त्याच्यामुळे लोकल पोलीस स्टेशन आपल्याला परवानगी देण्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आता साहेब 5,000 घरांना परमिशन, 5,000 आमची रॅली निघाली, 5,000 मोटरसायकल. मग प्रत्येक मोटरसायकलची आम्ही परमिशन नाही आमचं तेच म्हणणं आहे साहेब. काय होतंय, जो तो आचारसंहिता आहे, घाबरून ठेवतात लोकांना. कर्मचाऱ्यांना पण त्याची सूचना द्या. कर्मचारी जास्त आहे. भाऊ करून आचारसंहिता कर्मचारी असते नाही विषय त्यांना आहे ना, त्यांना लक्षात आला विषय. एक मिनिट सांगतो. आमचा सगळ्यांचा विषय काय माहिती का, फक्त ही निवडणुका सगळ्यांना माहितीच आहे. जसं आता यांनी सांगितलं, विषय असा आहे की याच्यामध्ये एक तर 7 टप्प्यात निवडणुका आलेल्या आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या गावची उरूस आणि परत सगळी गुढीपाडव्याची रॅली, शिवजयंती हे सगळं एकत्र आलेले. त्यामुळे हा सगळं कन्फ्युजन आहे. आता देवळावरचे झेंडे तुम्ही इंडिपेंडंट घरातला झेंडा उतरा त्याबद्दल हरकत नाही, पण देवाचा जो ध्वज असतो तो उतरायचा काय आतापर्यंत असं कधी घडलेलं नाही. तो विषय एक झाला. दुसरा विषय असा आहे की आमच्याकडे आहे ना, फक्त आम्हाला आमच्या प्रत्येकाच्या गावच्या पालख्या असतात, प्रत्येकाच्या गावचे कुस्त्याचे आखाडे असतात आणि प्रत्येकाच्या गावचे ऑर्केस्ट्रा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम, एवढंच आमचा मुद्दा आहे. बाकी जो तो ज्याच्या पक्षाचं काम करणार आहे. पण विषय असा आहे की आम्हाला ज्या परवानग्या घ्यायच्या ज्या आम्ही नेहमी घेतो, आमच्या पालखीची परवानगी घेतो, साऊंडची परवानगी घेतो, कुस्त्याच्या आखाड्याची परवानगी घेतो, बरोबर ना, तर त्या सगळ्या परवानग्या तुमच्याकडून इथल्या इथंच मिळायला पाहिजे, एवढंच आमचं. त्याच्यासाठी बरोबर ना, त्याच्यासाठी आम्हाला वाडीवाला किंवा ऐका ना साहेब, ऐका ना. आणि आमच्याकडे गुलाल असतो, पालख्यांना भगवे ध्वज असतात आणि गुढीपाडव्याच्या रॅलीला 1,000, 2,000, 3,000 लोकांची गुढीपाडव्याची रॅली असते. ती 3 तास 3.5-4 तासात संपून जाते. त्याला कुठलं राजकीय व्यासपीठ नाही. अजूनपर्यंत पण आम्ही कधी कोणाला राजकीय उमेदवाराला पण बोलत नाही. आम्ही कक्ष स्थापन केला असेल तर प्रत्येक विभागात एक माणूस त्याच्यामध्ये घ्यावा लागतो. आता जिल्ह्याभरामध्ये स्टाफ द्यायचा आहे आपल्याला. पोलीस विभागाकडे पण कायदा सुव्यवस्थेचा अतिरिक्त स्थान आहे. तुम्ही मागणी केली तशी इतर पण ठिकाणी मागणी होती. प्रत्येक ठिकाणीच आम्हाला आमचा प्रतिनिधी नेमणं शक्य नाही. तरी पण आपण एका ठिकाणी सर्व परवानगी मिळण्यासाठी एक कक्ष तयार केला आहे तालुका लेवलला. तिथे येऊन तुम्हाला हे परवानगी मागावी लागेल. जर तुम्ही ऑनलाईन सुविधा वापरत असाल तुम्ही घरी बसून पण परवानगी मागू शकता. प्रत्येक ठिकाणी जर कक्ष स्थापन करायचं होतं तर, आणि लोकसभेचं इलेक्शन आहे, 5-6 तालुके आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 4-4, 5-5 कक्ष स्थापन करणं एवढं पण पॉसिबल नाहीये. विधानसभा असते तर आपण ठीक आहे, त्या बाबतीमध्ये ARO साहेबांची परमिशन वगैरे घेऊन काहीतरी त्याच्यामध्ये अरेंजमेंट केली हे असेल. तिथे मात्र इलेक्शन प्रोपोगंडा काही होण्यासारखं कोणी भाषण दिलं नाही पाहिजे किंवा तिथला एखादा उमेदवार येऊन त्यांनी भाषण वगैरे काही दिलेलं नसतं, याची काळजी घेतली पाहिजे. भाषण वगैरे काही तिथे कोणी करायचं. आपण दोघांनी सगळ्यांनी समानाने वागलं तर आपलं हे इलेक्शन निर्विवादपणे पार पाडते. बरोबर. काही मुद्दे जे आहेत तर मीडियाच्या अनुषंगाने उपस्थित केलेले होते. राजकीय वार्तांकन आता प्रचाराचा कालावधी सुरू झाल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे उमेदवारांचं बैठका किंवा सभा वगैरे होणार त्याचं वार्तांकन जे मीडिया करणार आहे तर त्याच्या अनुषंगाने आचारसंहितेमध्ये काय असं त्यांचा एक मुद्दा होता. तर त्याच्यामध्ये मुद्दा निहाय तर तुम्हाला सांगणं शक्य नाही, परंतु थोडक्यात आपल्याला हे करतो की मीडियामध्ये ज्या पण न्यूज दिल्या जाणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा एक कक्ष स्वतंत्र RO ऑफिसला म्हणजे आपलं वडगावला एक कार्यरत आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये जे वार्तांकन होतं सर्व मीडियाचं, इलेक्ट्रॉनिक आणि आपलं प्रिंट मीडिया, तर त्याच्यासाठी चिकित्सा करणारी किंवा एक मॉनिटर करणारी एक कमिटी जी आहे त्याच्यामध्ये 3-4 अधिकारी नेमलेले असतात आणि ते कंटिन्युअसली तुम्ही जे वार्तांकन करता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे दाखवलं जातं त्याला मॉनिटर करतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या बातम्या देणार आहात
तर ते बातम्याचं स्वरूप हे ज्याला आपण पेड न्यूज म्हणतो, तर त्या स्वरूपामध्ये फक्त मीडियाकडून जे आहे तर त्या बातम्या जाणं हे जे आहे ते अपेक्षित नाही. अन्यथा तो सुद्धा खर्च जो आहे तो संबंधित परत उमेदवारांच्या खात्यामध्ये लावला जातो. अर्थात त्याचा निर्णय जो आहे तर तो 2 ठिकाणच्या टीम्स, एक जिल्हाधिकारी महोदय त्यांच्या कार्यालयाची एक टीम आणि वडगावला आबा ऑफिस तिथे एक जी टीम आहे, तर त्यांच्याकडे हे सगळं दिवसभरामध्ये पाठवलं जातं आणि त्यांच्याकडून तो निर्णय जो आहे तो कळवला जातो. आबा साहेबांच्याकडे त्याच्याबाबतचं रिपोर्टिंग होतं आणि तिथे मग जर निर्णय झाला तर मग तशा स्वरूपाचं एक कम्युनिकेशन जे आहे तर ते सुरू होतं. त्यामुळे ढोबळ मनानं फक्त मी एवढंच सांगतो की जे पण वार्तांकन आहे तुम्ही तर ऑलरेडी एवढ्या इलेक्शनमध्ये वार्तांकन करतच आहे, फक्त तो पेड न्यूज सारखा जो आहे तो प्रकार फक्त त्यांच्या निदर्शनात जर नाही आला तर पूर्णपणे तुमचं वार्तांकन हे कंटिन्यू सुरूच राहणार आहे संपूर्ण मीडियावर. आणि आणखी जरी काही तुम्हाला शंका असेल तरी वडगावला जे कंट्रोलिंग ऑफिसर आहेत या संदर्भात फक्त मीडिया संदर्भात, तर आपण त्यांच्याशी सुद्धा याबाबत सविस्तर चर्चा जी आहे ती करू शकता. कारण त्यांना आलेल्या गाईडलाईन ज्या वेगळ्या आहेत त्याबाबत मी किंवा RNT साहेब किंवा इतर ABDO साहेब हे तुम्हाला तेवढं चांगलं मार्गदर्शन सविस्तर जे आहे तर ते कदाचित करू शकणार नाही. त्यामुळे मीडियाचे जे आहेत तर आणि प्रत्येक वेळेला काय दक्षता वगैरे काय छापताना घ्यायच्या, तर हे आपण आणि आपले सुद्धा ग्रुपमध्ये जे वरिष्ठ जे आहेत आपण जिथे बातम्या पाठवतात तर त्यांना सुद्धा या गोष्टीच्या कल्पना राहणार आहे. आपल्या दोघांच्या कोऑर्डिनेशनने चालणार आहे. आचारसंहितेचं पालन आणि नियमावली कठोर आहे, सगळेच ऍक्ट लॉ त्याच्यामध्ये एन्फोर्स होतात, परंतु असं कोणतंही कृत्य आपल्याकडून न व्हायला पाहिजे की ते वेगवेगळ्या आचारसंहितेचं उल्लंघन असणार अशा प्रकारचं होऊ नये. कारण की यांना त्रास करणं तर आपल्यालाच होतो. एखादा जर आचारसंहितेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला तर दरवर्षी तुम्हाला आफ्टर केसेस किंवा त्याच्या अनुषंगाने त्याला तोड द्यायला लागतं. तर अगोदरच आम्ही परवानगी देणं किंवा आमचे फॅसिलिटेशन तुमच्याबरोबर कम्युनिकेशन चांगलं असणार आहे. तुम्ही तुमच्या राजकीय वर्गात इतर परवानगी असतील तर तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन असेल किंवा लोकल बॉडीज असतील तर देतील, राजकीय असतील तर ते आम्ही तुम्हाला परवानगी तुम्हाला देऊया. फक्त 2 गोष्टी अजून सांगायच्या राहिल्या की प्रचाराची वेळ जी आहे ते सकाळी 6 ते संध्याकाळी 10 या वेळेला तुम्हाला दोन्ही शपथ वगैरे जे काय असतील ते वापरता येतील, सभा वगैरे तुम्हाला घेता येतील. आणि कालावधी जो तो प्रचाराचा तो मतदान होण्याच्या 48 तास अगोदर हा पूर्णपणे बंद होणार आहे. त्या 48 तासामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रचाराशी रिलेटेड गोष्टी आपल्याला तिथे करता येणार नाही. आज लोणावळा नगर परिषद येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेसंदर्भात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मीडियाचे प्रतिनिधी आणि इतर नागरिक यांच्यासाठी एक बैठक आयोजित केलेली होती. बैठकीला आपल्या शहराचे सन्माननीय PI साहेब, त्यानंतर वडगाव तहसील कार्यालयाचे RNT साहेब, श्री तळेकर साहेब, त्याच्यानंतर ABDO साहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले होते. या बैठकीमध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इतर सर्व उपस्थित मीडिया, तर यांना आचारसंहितेमध्ये आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने ज्या शंका होत्या तर त्या त्यांनी विचारल्या आणि त्या सर्व शंकांना समाधानकारकपणे सर्वच अधिकाऱ्यांनी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा होता की नेमकं निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असतानाच इथे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उरूस किंवा यात्रा, त्यातच जयंतीचे जे कार्यक्रम आहेत तर ते सुद्धा आलेले आहेत. मग त्याच्या नेमक्या परवानग्या कुठून घेतल्या जाणार किंवा कोणतं प्राधिकरण त्याला परवानगी देणार, मग त्या परवानगींसाठी लोणावळा शहरामध्ये मिळणार का वडगावमध्ये त्या परवानग्या घ्यायला जावं लागणार, अशा स्वरूपाचं थोडंसं जे प्रश्न होते तर ते बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये होते. तर त्या अनुषंगाने आज तळेकर साहेबांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये असं आपल्याला कळवलेलं आहे की ज्या धार्मिक कार्यक्रमांच्या रिलेटेड ज्या काय परमिशन्स वगैरे आहेत तर त्या लोणावळा नगर परिषद हद्दीमध्ये पूर्वीप्रमाणेच दिल्या जाणार आहेत. त्याच्यासाठी कोणालाही वडगाव येथे जाण्याची आवश्यकता नाही. आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या राजकीय पक्षांना किंवा त्यांच्या उमेदवारांना ज्या परवानग्या द्यायच्या आहेत तर त्या परवानग्या मात्र आपल्या सन्माननीय RO साहेबांचं जे ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी जो एक खिडकी कक्ष तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरूनच त्या परवानग्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. पण त्याबरोबरच त्यांनी अजून एक मुद्दा महत्त्वपूर्ण असा आपल्या निदर्शनास आणून दिला, तो म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये डिफेसमेंट ॲक्ट जो आहे तर तो लागू आहे, त्याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली केली जाते. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला किंवा कोणतेही राजकीय प्रतिनिधी असतील हे असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचं जर पोस्टर, बॅनर, झेंडे हे जर लावायचे असतील तर त्याची सुद्धा परवानगी जी आहे तर त्यांनी
निवडणुकीचा भाग सोडून जर त्यांना या परवानग्या घ्यायच्या असतील तर ते LMC मधून लोणावळा नगर परिषद कार्यालयामधून देता येतील आणि निवडणुकीशी रिलेटेड ज्या परमिशन्स असतील तर त्या सर्व वडगाव येथून ज्या आहेत तर त्या दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचं कसलंही कन्फ्युजन हे नागरिकांनी किंवा उत्सव साजरा करणारे जे संस्था असतील किंवा ट्रस्टी असतील तर त्यांनी करून घेऊ नये आणि त्याबाबत त्यांना जर आणखी काही जर माहितीची जर आवश्यकता जर राहिली तर ती आम्ही वेळोवेळी त्यांना देऊ. त्यामुळे परमिशन्समध्ये किंवा उत्सव साजरा करण्यामध्ये किंवा जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची बाधा जी आहे ते येणार नाही आणि आपण सर्वांनी या सर्व परवानग्या घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते उत्सव जे आहेत तर ते साजरे करावेत आणि ते साजरे करत असताना आपण माननीय आयोगाची जी आदर्श आचारसंहिता आहे तर त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे असं सर्वांनीच आव्हान नागरिकांना केलेलं आहे आणि आम्हा सर्वांना अशी अपेक्षा आहे की लोणावळा शहरामध्ये या सर्व आदर्श आचारसंहितेमधल्या सर्व मुद्द्यांचं पालन जे आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीनं करू. धन्यवाद. थँक्यू.